नमस्कार. ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आहे 29 जुलै आणि 13वा प्लस 14वा हप्ता हा सणानिमित्त तुम्हाला कधी वाटप होणार आहे त्यावरती मोठा शासन निर्णय झालेला आहे आणि तीच अपडेट प्लस मोबाईल गिफ्ट योजनेचा GR आपल्या हाती आलेला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी संपूर्ण महत्त्वाचा ठरणार आहे आणि मोबाईल गिफ्टचा अर्जसुद्धा उपलब्ध झालेला आहे. त्यामुळे महिलांना आता मोबाईल 100% भेटणार आहे. गेल्या वर्षी याच व्हिडिओ म्हणजे मोबाईलला तुम्ही फ्रॉड समजलं, याची अफवा शासनाने सुद्धा सांगितलं होतं की ही अफवा आहे, परंतु आता शासनानेच याचा GR लॉन्च केलेला आहे आणि शासनानेच याचा अर्जसुद्धा दिलेला आहे. त्याचे अर्ज चालू झालेले आहेत. ते कुठे फॉर्म भरायचा आणि तो कसा तुमच्यापर्यंत मिळवणार आहेत. महिलांसाठी मोठी खुश खबर आता आलेली आहे, कारण मोबाईल गिफ्टचे जे अर्ज आहेत ते आता लगेच चालू झालेले आहेत. ऑनलाईन पद्धतीने हे अर्ज असणार आहेत. त्याचा फॉर्म आपल्याकडे उपलब्ध आहे. GR सुद्धा तुम्हाला आपण देणार आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे मोबाईल तर तुम्हाला 100% आपण मिळवूनच देऊ, परंतु आता महिलांसाठी मोठी खुशखबर काय आलेली आहे. शासन निर्णय अखेर काय झालेला आहे. शासनानं मोठी घोषणा केलेली आहे आणि तीच घोषणा तुमच्यापर्यंत आज आपण पोहोचवणार आहोत. काय असणार आहे मोठा निर्णय. शासनानं मोठा निर्णय जाहीर केला, परंतु तो महिलांपर्यंत अजून पोहोचलेला नाही, कारण आता आपण त्याचीच मोठी घोषणा जी आहे ती करणार आहोत. महिलांसाठी आनंदाच्या बातम्या असणार आहेत, कारण सण जवळ येत आहे नागपंचमी. आणि सर्वप्रथम नागपंचमीच्या सर्व महिलांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. महत्त्वाचं म्हणजे आता नागपंचमीनिमित्त महिलांना हप्ता वाटप होणार का, आणि जर होणार असेल तर कोणत्या महिलांना पैसे येणार, कोणत्या महिला या लाभापासून वंचित राहणार आहेत. आणि ज्या महिलांना पैसे येणार आहेत त्यांना 12वा प्लस 13वा प्लस 14वा असे 3 हप्ते येणार. कोणत्या महिलांना किती हप्ते येणार आणि कोणत्या महिला अजूनही वंचित राहणार आहेत. सर्वात मोठी अपडेट आपल्याकडे आलेली आहे. तीच अपडेट आपण पुढे जाणून घेणार आहोत. महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला काय करायचं आहे, तर सर्वात अगोदर व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे, लाईक करायचं आहे, कमेंट करायची, तुमच्या मनातील शंका विचारू शकता. आणि हा व्हिडिओ सर्व महिलांपर्यंत पोचला पाहिजे, कारण महिलांना आता मोबाईल पण मिळवून देणार आहोत आणि महत्त्वाचं म्हणजे हप्ते पण मिळवून देणार आहोत. त्यासाठी 100% हे प्रयत्न केले जाणार आहेत. त्यामुळे आता हा व्हिडिओ तुमच्या सर्व महिलांपर्यंत पोचलाच पाहिजे, कारण त्यासाठी शेअर करणं गरजेचं आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे, कारण सबस्क्राईब केलं तरच अशाच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. त्यामुळे आता मोठा निर्णय जो झालेला आहे त्याकडे वळूयात. 3 मुख्यमंत्र्यांनी मिळून आता जे तुमचे 3 भाऊ आहेत ज्यांनी योजना तुमच्यासाठी लाडक्या बहिणींसाठी चालू केली, तीच योजनेचं मोठं गिफ्ट आता तुम्हाला वाटप चालू होणार आहे. कोणत्या महिलांना भेटणार आहे, कोणत्या महिलांना हे पैसे येणार नाहीत आणि त्याच्या काय अटी होत्या, आणि आता सध्या किती महिला पात्र आणि किती महिला अपात्र आहेत. ज्या महिलांना आता हप्ता येणार आहे त्यांना इथून पुढे सुरळीत हप्ता येणार का, सर्वात महत्त्वाचा सस्पेन्स निर्माण झालेला आहे. आणि महिलांच्या मनामध्ये एक चिंता लागलेली आहे की सर आम्हाला 12वाच आलेला नाही, त्या महिलांना 12वा हप्ता येणार का, आणि जर त्यांना 12वा येणार असेल तर त्यांना पुढील 2ही हप्ते 13वा प्लस 14वा असे हे सुद्धा हप्ते पडणार का. महत्त्वाच्या अपडेट आता आपण जाणून घेणार आहोत. आणि तुमच्या सर्व 3 मुख्यमंत्री भावांकडून बहिणींना आता ओवाळणी जी आहे ती वाटप चालू होणार आहे, कारण रक्षाबंधन आणि नागपंचमी, आज आहे नागपंचमी आणि महिलांना आता सोबत नागपंचमी आणि रक्षाबंधनचे 2 हप्ते आहेत ते आता मिळणार आहेत. परंतु ते कधी मिळणार, कोणत्या महिलांच्या अकाउंटला जमा होणार ही तर माहिती आपण पाहणारच आहोत. परंतु सर्वप्रथम तुम्हाला मोबाईल कसा मिळवायचा, त्यासाठी अर्ज कुठे करायचा आणि हा फोन तुमच्यापर्यंत कसा पोहोचणार त्याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. अटी आणि पात्रता काय असणार आहे आणि मोबाईल तुमच्यापर्यंत तुम्हाला कसा अर्ज करून मिळवायचा, त्यासाठी काय अटी आहेत ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत, कारण आपल्याकडे याचा GR सुद्धा आलेला आहे आणि याचा अर्ज सुद्धा उपलब्ध आहे. आतापर्यंत सर्वप्रथम आपल्याकडे याची सर्व डिटेल उपलब्ध आहे. त्यामुळे मोबाईल तुमच्यापर्यंत 100% येणार आहे, खात्रीशीर येणार आहे आणि ही गॅरंटेड माहिती आहे, तर अफवा नाही आहे. कारण याची लिंकसुद्धा आपण देत आहोत, डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंकसुद्धा देणार आहोत. त्यामुळे महिलांना आनंदाची बातमी म्हणजे 100% मोबाईल भेटणार आहेत. सोबत तुम्हाला 5 गिफ्ट वाटपसुद्धा चालू आहेत. हे 5 गिफ्टसुद्धा गॅरंटेड आहेत, हे तुम्हाला 100% भेटत आहेत. परंतु अजूनही महिलांना कळत नाही आहे की हे 5 गिफ्ट मिळवायचे कसे, या 5 गिफ्टचा लाभ महिलांना होतो कसा, हे अजूनही महिलांना म्हणजे माहिती नाही आहे. आणि
यासाठी हे 5 गिफ्ट मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे? मोबाईल तर तुमच्यापर्यंत भेटणार आहे, परंतु हे नवीन 5 गिफ्ट कोणते आहेत आणि मोबाईलचा अर्ज आणि GR सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. सर्वात प्रथम हा आहे मोबाईल गिफ्ट योजनेचा अर्ज आणि या अर्ज भरून तुम्हाला हा डॉक्युमेंट ऑनलाईन सबमिट करायचे आहेत. त्यानंतर सर्व डिटेल डॉक्युमेंट तुम्ही यासोबत जोडले तर तुम्हाला मोबाईल योजनेचा हा फॉर्म भरून तुम्हाला मोबाईल 100% मिळणार आहे. परंतु हे सर्व डॉक्युमेंट त्यामध्ये तुम्हाला जोडणं गरजेचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा मोबाईल दिला जाणार आहे. त्याचा GR सुद्धा आहे आपल्याकडे. हा GR आहे, हा मोबाईल योजना चालू झाल्याचे पुरावा आहे, कारण मोबाईल हा सर्व लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचणार आहे. त्यासाठी तुम्हाला अर्ज करणं गरजेचं आहे. त्यासाठी अर्ज करून घ्या आणि महत्त्वाचे 5 गिफ्ट कोणते आहेत ते तुमच्यापर्यंत कसे पोहोचणार हे आपण पुढे जाणूनच घेणार आहोत. परंतु आता रक्षाबंधनच्या अगोदर सर्व महिलांना पैसे वाटप होणारच, कारण खात्रीशीर आणि गॅरंटेड मोठी घोषणा शासनाने केलेली आहे. ती काय आहे आणि महिलांपर्यंत आता रक्षाबंधनच्या अगोदर हे पैसे कसे पोहोचणार आहेत आणि ते कोणत्या बहिणींना भेटणार आहेत, ते कधीपासून चालू होणार आहेत, ही सर्व डिटेल माहिती आता तुम्हाला भेटणार आहे. तुम्हाला जर 12वा आलेला नसेल तरीसुद्धा काळजी करू नका, तुम्हाला 12वा आपण मिळवून देऊ आणि 13वा प्लस 14वा असे दोनही हप्ते ज्या बहिणींना 12वा आलेला आहे त्यांना 13वा प्लस 14वा मिळवून देण्याचं कार्य आपलं. कारण गॅरंटेड तुम्हाला कोणता हप्ता आलेला आहे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. त्यानंतर आपल्याला कळेल की तुम्हाला कोणता मिळवून देणं गरजेचं आहे. आपल्या हा व्हिडिओ मुख्यमंत्र्यांच्या ऑफिशियल चॅनलपर्यंत जात असतो, त्यामुळे तुम्ही कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा तुम्हाला कोणता हप्ता पाहिजे. चला तर जाणून घेणार आहोत. नागपंचमी निमित्त व रक्षाबंधन निमित्त जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याचे पैसे हे सोबत देण्याची महत्त्वाची अपडेट अखेर आलेली आहे. शासनाकडून याची घोषणा करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता कोणत्या महिलांना किती पैसे येणार आहेत सर्व डिटेल माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे आणि ती आपण पुढे जाणून घेतच आहोत. त्यामुळे महत्त्वाचं तुम्हाला काय करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला हे सर्व हप्ते जमा होतील, अन्यथा एकही हप्ता तुम्हाला जमा होणार नाही. 12वा 13वा 14वा सर्व जर पैसे पाहिजे असतील तर तुम्हाला काय करायचं आहे, महत्त्वाचं करायचं आहे आधार सीडिंग. ज्या महिलांचं आधार सीडिंग ओके होतं त्यांना 11व्या हप्त्यापर्यंत पैसे पडले, ज्यांना 12वा पण पडला त्यांना आता परत एकदा आधार सीडिंग करून घ्यायचं आहे, कारण त्यांचा जर प्रॉब्लेम झालेला असेल तर त्यांना 13वा प्लस 14वा येणार नाही. हे जर 2 हप्ते 12 आलेले असतील, तुम्ही म्हणत असाल की सर आम्हाला 12 आलेले आहेत, परंतु 13वा आणि 14वा सुद्धा तुम्हाला येऊ शकत नाही, कारण जर तुमचा आधार सीडिंग नसेल तर, आणि हा प्रॉब्लेम कधी येऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला हे 2 गोष्टी करून घेणं गरजेचं आहे. एक आहे आधार सीडिंग आणि दुसरा आहे KYC. KYC सुद्धा करून घ्या. तुम्ही चेक करून घ्या तुमची KYC ओके आहे का, आधार सीडिंग ओके आहे का. असेल तर तुम्हाला 12वा आणि 13वा हप्ता कोणीच रोखू शकत नाही, परंतु जर नसेल तर तुम्हाला 12 हप्ते येऊ नये, 13वा 14वा येणार नाही. त्यामुळे हे 2 डॉक्युमेंट तुमचे 2 या प्रोसेस तुम्हाला करून घेणं गरजेचं आहे. हे सर्व क्लिअर केलं तर 13वा आणि 14वा हप्ता हा तुम्हाला भेटणारच आहे. ज्या महिलांना 12वा आलेला नाही त्या महिलांना काय करायचं आहे, 12वा ज्यांना आलेला नाही आणि त्यांचं जर 11 हप्ते क्लिअर पडलेले असतील परंतु 12वा आलेला नसेल तर मात्र तुम्हाला ह्या 2 ज्या अटी आहेत त्या पूर्ण केल्यानंतर 12वा 13वा आणि 14वा हे 3ही हप्ते तुम्हाला येऊ शकतात. तुम्हाला किती पैसे येणार आपण पुढे जाणून घेणार आहोत. महत्त्वाचं म्हणजे कोणत्या महिलांना किती पैसे येणार आहेत, कारण ज्यांना 12वा आलेला नाही त्यांना किती येणार, ज्यांना 13वा आणि 14वा भेटणार आहे त्यांना किती येणार, आणि काही महिलांना 12, 13, 14 असे 3ही हप्ते येणार आहेत. तर काही महिलांना फक्त एकच हप्ता येणार आहे, त्यांना कसा एक येणार आहे सर्व डिटेल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला भेटणारच आहे. 12वा 13वा 14वा 3ही हप्त्याची मोठी घोषणा आणि मोठी खुशखबर आपल्याकडे आलेली आहे. रक्षाबंधनच्या अगोदर 13वा 14वा आणि 12वा राहिलेल्या महिलांचा 12वा हप्ता हा 100% तुम्हाला भेटणार आहे. कारण गेल्या वर्षीप्रमाणेच तुम्हाला आता यंदाही हे 3 हप्ते तुम्हाला भेटणार आहेत. कारण ज्या महिलांना 12वा आलेला नाही त्यांना हा 12वा तर 100% भेटणार, परंतु गेल्या वर्षीसुद्धा सणानिमित्त तुम्हाला 2 हप्त्याचं वाटप शासनानं 3,000 रुपयांचं केलेलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर आता बहिणींना ओवाळणी म्हणून शासन परत एकदा 2 हप्त्याचं वाटप करण्याची तयारी करत आहे आणि ते तुम्हाला कधी पडणार आहेत ते सुद्धा आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत.
महत्त्वाचं म्हणजे गेल्या वर्षी जसं घडलं त्याच पद्धतीने यंदासुद्धा ओवाळणी म्हणून बहिणींना मोठे 2 हप्त्याची जी घोषणा आहे ती झालेली आहे आणि तीच पैसे तुम्हाला कधी येणार आहेत ती अपडेट आपण जाणून घेणार आहोत। त्याचप्रमाणे आता यंदाही तुम्हाला 12वा 13वा आणि 14वा ज्या महिलांना 12वा आलेला नाही त्यांना आता 13वा + 14वा येणार आहे आणि ज्यांना 12वा आलेला आहे त्यांना आता 13वा आणि 14वा हे 2 हप्ते 3000 रुपयांचं वाटप तुमच्या अकाउंटला कधी क्रेडिट केलं जाणार आहे तीच डिटेल माहिती आता जाणून घेणार आहोत। महिलांना आता काही महिलांना हे कमी पैसे येणार आहेत तर काही महिलांना जास्त येणार आहेत। कशामुळे येणार आहेत, कोणत्या महिलांना किती पैसे येणार, प्रत्येक महिलेला वेगवेगळी रक्कम भेटण्यात येणार आहे। कारण काही महिलांना 12वा आलेला नाही त्या महिलांना मात्र 12, 13, 14 3 हप्त्याचे 4500 रुपये जमा होणार आहेत आणि ज्या महिलांना 12वा आलेला आहे त्या महिलांना मात्र 3000 रुपयांचं वाटप 12वा 13वा + 14वा असे 2 हप्ते त्यांना जमा होणार आहेत। परंतु ज्या महिलांना 11 हप्ते क्लिअर आले, 12वा हप्तासुद्धा आला पण आता KYCचा प्रॉब्लेम असेल किंवा DBTचा प्रॉब्लेम असेल आणि जर त्याकडे लक्ष दिलं नाही तर मात्र तुम्हाला आता हे पैसे येणार नाहीत, कोणतेच येणार नाहीत आणि त्यानंतर तुम्ही जर KYC करून घेतली तर सणानिमित्त आलेलं मोठं गिफ्ट तुम्हाला भेटणार नाही आहे। त्यानंतर तुम्हाला फक्त 1500 रुपयांचं रेग्युलर गिफ्ट येणार आहे। कारण त्यामुळे महिलांना KYC आणि आधार सीडिंग चेक करणं गरजेचं आहे। प्रत्येक महिलेला ही रक्कम येणार आहे आणि कोणाला किती हप्ते येणार आहेत त्याविषयी सविस्तर माहिती आपण जाणून घेतलेली आहे। नवीन एक योजना जी आहे पहिलीच चालू संजय गांधी निराधार योजना, या योजनेमार्फत जे आहेत ते अधिवेशनात मोठा निर्णय झालेला आहे त्याविषयी सुद्धा महत्त्वाची अपडेट आलेली आहे। 2500 रुपये प्रति महिना आता संजय गांधी निराधार योजनेमार्फत दिले जाणार आहेत। त्याचा GR सुद्धा लवकरच लागू होत आहे आणि तो GR आल्यानंतर त्याची अपडेट सखोल आपण देणार आहोत। लाडकी बहीण योजनेमध्ये आता जी पडताळणी चालू होती, लाडक्या बहिणींना अपात्रता मोहीम जी चालू होती त्यामध्ये आता लाडकी बहीण योजनेमधील पडताळणी मोहीम स्थगित करण्यात आलेली आहे। कारण महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती इलेक्शन आल्यामुळे आता शासनानं हा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे सध्या तरी महिलांना मोठा दिलासा भेटलेला आहे। जी पडताळणी मोहीम आहे 2.5 लाखाच्या अटीवरती ज्या महिला बाद करण्यात येणार होत्या त्या महिला आता बाद करण्यात येणार नाहीयेत। सध्या तरी यावर स्थगिती आल्यामुळे आता महिलांना ह्या मोठा निर्णय आणि मोठी खुशखबर आलेली आहे। 3000 रुपये तुमच्या अकाउंटला कधी क्रेडिट होणार आणि आता सण जवळ आल्यामुळे नागपंचमी आज आणि रक्षाबंधन याच्यामध्ये तुम्हाला कधीही पैसे क्रेडिट होऊ शकतात। कोणत्याही क्षणी तुम्हाला 3000 रुपयांचं वाटप होऊ शकतं। त्यामुळे काळजी करू नका, तुम्हाला हे 3000 रुपये 100% मिळणार आहेत। परंतु हा व्हिडिओ तुमच्या सर्व लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचला पाहिजे, सर्व लाडक्या ताईंपर्यंत पोहोचला पाहिजे। कारण हा व्हिडिओ शेअर केला तरच सर्व लाडक्या बहिणींना हा मोठा 3000 रुपयांचा लाभ भेटेल आणि मोबाईल गिफ्ट, स्कूटर गिफ्ट या सर्व योजनांचा 5 गिफ्टचा लाभ भेटेल। त्यामुळे हा व्हिडिओ शेअर करा आणि कोणत्या जिल्ह्यात आज पैसे येणार आहेत, आजपासून कोणत्या जिल्ह्यांना याची यादीसुद्धा जाहीर झालेली आहे ती यादीसुद्धा आपण जाणून घेणार आहोत। आज कोणत्या जिल्ह्यातील महिलांना हे पैसे वाटप होणार आहे, या जिल्ह्यातील महिलांना आता 12वा 13वा आणि 14वा तीनही हप्ते येणार। काही जिल्ह्यातील महिलांना 13वा + 14वा हप्ता येणार आहे। असे 3 हप्त्याचं वाटप आज या जिल्ह्यात होणार आहे। 12वा हप्ता ज्या महिलांना आलेला नव्हता त्यांना सुद्धा मोठी खुशखबर आल्यामुळे आता त्यांना सुद्धा 12वा + 13वा असे 2 हप्ते प्लस ज्या महिलांना 12वा आलेला आहे त्यांना 13वा 14वा असे 3 हप्त्याचं जे वाटप आहे या जिल्ह्यात चालू होत आहे। त्या जिल्ह्यांची यादी आपण जाणून घेत आहोत। मुंबई आहे, नागपूर, ठाणे, पालघर, संभाजीनगर, पुणे, धाराशिव, बीड, अहिल्यानगर, धुळे, कोल्हापूर, सांगली, सातारा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, लातूर, परभणी, नांदेड या जिल्ह्यांमध्ये आता सर्व जिल्ह्यांमध्ये राहिलेल्या महिलांना 12व्या हप्त्याचं वितरण आणि 13वा + 14वा असे या हप्त्यांचं वितरण चालू होत आहे। तुमचा कोणता जिल्हा आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा आणि त्यानंतर तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे आता मोठी खुशखबर अखेर आलेली आहे ती सुद्धा आपण जाणून घेत आहोत। 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। लाडकी बहीण योजनेला जून महिन्यात 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। त्यानिमित्तानं तुम्हाला जर 11 हप्ते सुरळीत आले असतील तर 12वा हप्ता तुम्हाला 100% येईल आणि जर 12वा आला नसेल तर मात्र तुम्हाला 12, 13, 14 हे हप्ते तर येणारच। परंतु आता सणानिमित्त महिलांना हे 2 हप्ते प्लस ज्या महिलांना 12वाला नाही त्यांना 3 हप्ते
असे हे वाटप चालू होणार आहे। आणि लाडक्या बहिणींना मोठा दिलासा कोणता भेटलेला आहे, तर 2.5 लाख उत्पन्नाची अट सध्या रद्द करण्यात आली। त्यामुळे महिलांना आता सर्व हप्ते सुरळीत येण्याचा मार्ग सुलभ झालेला आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेत आता पहिल्या ज्या अटी होत्या त्यामध्ये बऱ्याच महिला अपात्र करण्यात आल्या होत्या। त्या कोणत्या अटीवरती अपात्र करण्यात आल्या आणि कोणती अटी आता इथून पुढे कधी याची पडताळणी होणार आहे ते सुद्धा जाणून घेऊयात। 4 चाकी गाडीचा जो नियम होता त्यामध्ये महिलांना अपात्र करण्यात आलं, त्या महिलांना हप्ता येणार नाही। इन्कम टॅक्स ज्या कुटुंबात महिलाच्या कोणत्याही व्यक्तीच्या नावे जर इन्कम टॅक्स भरत असाल तरी सुद्धा तुम्हाला अपात्र करण्यात आलं। इतर योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना सुद्धा नवीन जो नियम होता, जर तुम्हाला 1000 रुपये इतर योजनेतून येत असतील तर लाडकी बहीण योजनेतून फक्त 500 रुपयांचं वितरण तुम्हाला केलं जात आहे। आणि उत्पन्नाची जी अट आहे सर्वात महत्त्वाची अट आहे, कारण 2.5 लाखाचं उत्पन्न सर्वसाधारण प्रत्येक कुटुंबाचं असतंच। यामध्ये फक्त गरजू आणि गरजवंत महिलांनाच यामध्ये फक्त महिला राहतील, अन्यथा 2.5 लाखाच्या अटीवरती सर्व महिला अपात्र होतील। परंतु आता शासनानं इलेक्शनच्या तोंडावर महिलांना जी ही अट आहे ती रद्द करण्यात आलेली आहे। त्यामुळे महिलांना सध्या तरी सर्व लाभ सुरळीत येणार आहेत। आता महिलांना मोठा दिलासा भेटलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे महिलांना हे 3000 रुपये सणाच्या निमित्तानं जमा होणार आहे। त्यामुळे महिलांना आनंदाची बातमी आलेली आहे। आणि रक्षाबंधनचे कोणते 5 गिफ्ट आहेत ते तुम्हाला आता भेटत आहेत। 100% हे गिफ्ट भेटतात, परंतु महिलांना अजूनही माहीत नाही की या 5 गिफ्टचा लाभ कसा घ्यायचा। महिलांसाठी हे गिफ्ट वाटप कायमस्वरूपी चालू आहे, परंतु महिलांना हे अर्ज कसे करायचे याचा डिटेलमध्ये याची माहिती नाही आहे। त्यामुळे हे 5 गिफ्ट जर तुम्हाला पाहिजे असतील तर आपण जाणून घेणार आहोत त्याविषयी सविस्तर माहिती। एक आहे अन्नपूर्णा योजनेमार्फत 2490 रुपयांची तुम्हाला सबसिडी पडत असते आणि ती सबसिडी पडण्यासाठी तुम्हाला गॅस एजन्सीमध्ये जाऊन KYC करणं गरजेचं आहे जर तुमचा प्रॉब्लेम असेल तर। दुसरी आहे शिलाई मशीन। शिलाई मशीनचे अर्ज चालू झालेले आहेत, 31 जुलैपर्यंत याची डेट आहे, तुम्ही अर्ज करू शकता। आणि इलेक्ट्रिक स्कूटर एक नवीन योजना आलेली आहे, त्याचा सुद्धा GR लवकरच येत आहे। त्यामुळे महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला याचा सुद्धा लाभ भेटणार आहे। आणि 5वा आहे लाडकी बहीण योजनेचा। लाडक्या बहिणींना आता 12, 13, 14 हे हप्ते सुरळीत येणार आहेत, हा सुद्धा लाभ तुम्हाला या गिफ्टमध्ये भेटणार आहे। हे 5 गिफ्ट महत्त्वाचे आहेत आणि या 5 गिफ्टचा लाभ तुम्ही 100% घेतला पाहिजे। लाडक्या बहिणींना इलेक्ट्रिक स्कूटर मिळणार आहे, परंतु ती कशी भेटणार, त्यासाठी अर्ज कसे करायचे आणि त्यासाठी पात्रता अटी काय आहेत, सर्व डिटेल माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे। त्यामुळे आपण स्लाईडमध्ये पाहू शकता हे सर्व जर डॉक्युमेंट तुमच्याकडे उपलब्ध असतील तर इलेक्ट्रिक स्कूटरचे अर्जसुद्धा तुम्ही चालू करून घेऊ शकता आणि ऑनलाईन पद्धतीने याची अर्ज नोंदणी केली जाते। हे अर्ज केल्यानंतर तुम्हाला 90% अनुदानावरती ही इलेक्ट्रिक स्कूटर दिली जाते, 10% पेमेंट तुम्हाला करणं गरजेचं आहे। त्यामुळे आणि शेवटची महत्त्वाची अपडेट, मेडिक्लेम काळाची गरज। जर तुम्ही मेडिक्लेम केलेला नसेल तर हा स्टार हेल्थ इन्शुरन्सचा मेडिक्लेम करून घ्या। आणि काळाची गरज कशी आहे, तर आपल्याला हॉस्पिटलची गरज कधीही आपल्या आयुष्यात भासू शकते। त्यामुळे संपूर्ण फॅमिली कव्हर यामध्ये उपलब्ध आहेत आणि सर्व हे योजनेचे लाभ आहेत, तुम्ही यामध्ये पाहू शकता। आणि सर्व या योजनेचे लाभ जर तुम्हाला घ्यायचे असतील तर मात्र या नंबरवरती तुम्ही संपर्क करून यांच्याकडून इन्शुरन्स करून घेऊ शकता। आणि ऑल इंडियामध्ये तुम्ही यांच्याकडून ऑनलाईन जरी केला तरी ऑल इंडियामध्ये तुम्हाला कुठेही सर्व्हिस भेटणार आहे। त्यामुळे सर्व काही तुम्हाला तुमच्या मोबाईलवरूनच करायचं आहे आणि यांच्याकडून तुम्ही इन्शुरन्स काढून घ्या। चला तर धन्यवाद सर्व। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। तुमच्या मनातील प्रश्न विचारायला मागे घेऊ नका। आणि महत्त्वाचं म्हणजे सर्व लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचलाच पाहिजे, कारण सर्व गिफ्ट, मोबाईल गिफ्ट, इलेक्ट्रिक स्कूटी आणि सर्व काही डिटेल माहिती तुमच्या लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवणं तुमचं काम आहे। त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण ते करणं काळाची गरजसुद्धा आहे। कारण तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट कायमस्वरूपी तुमच्यापर्यंत जर पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे। चला धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक।